मित्रांनो, आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 84 मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत. विठोने शिरी वाहिला देव राणा, तया अंतरी ध्यास रे त्यासी नेणा. निवाला स्वये तापसी चंद्रमौळी, जीवा सोडवी राम हा अंतकाळी. अर्थ मराठी. या श्लोकात रामदास स्वामीने मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की विठ्ठलाने डोक्यावर ज्या महादेवाला धारण केले आहे त्या महादेवाच्या अंतरीही राम नामाचा ध्यास आहे हे ओळखा. राम नामाच्या ध्यासाद्वारे चंद्रमौळी भगवान शंकराने विष प्राशनानंतरचा ताप शांत केला. असं हे राम नाम अंतिम समयी आपल्या जीवालाही मुक्ती मिळवून देतं. मित्रांनो, राम केवळ नाव नसून दैवी ऊर्जा आहे जी सतत आपलं रक्षण करते. नियमित ईश्वराचं नामस्मरण केल्याने आपली चित्तवृत्ती व विचार शुद्ध होत जातात. या शुद्धीकरणाने आपल्या आयुष्यात येणारी देहरूपी व संसार रूपी संकटे हळूहळू दूर होऊ लागतात. म्हणूनच विश्वासाने व श्रद्धेने सतत ईश्वर नामस्मरण करत राहावं. नामस्मरणाचा मार्ग पुढे आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जातो. अर्थ हिंदी. इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि भगवान विठ्ठल ने जिस महादेव को अपने सिर पर धारण किया है उस महादेव के मन में भी राम नाम का ही ध्यास है, ये पहचानो. राम नाम के जप द्वारा चंद्रमौळी भगवान शंकर ने जहर पीने के बाद स्वयं को शांत किया. राम नाम ही अंतिम समय में हमारी आत्मा को मुक्ति दिलाता है. दोस्तों, राम सिर्फ एक नाम नहीं है बल्कि एक दिव्य शक्ति है जो लगातार हमारी रक्षा करती है. नियमित रूप से भगवान का नाम जपने से हमारा मन और विचार शुद्ध हो जाते हैं. इस शुद्धि से हमारे जीवन में आने वाली शारीरिक और सांसारिक परेशानियां धीरे धीरे खत्म होने लगती है. इसलिए व्यक्ति को विश्वास और भक्ति के साथ लगातार भगवान का नाम जपना चाहिए. नामस्मरण का मार्ग हमें मोक्ष की ओर ले जाता है. अर्थ इंग्लिश. In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, the Mahadev whom Lord Vitthal bears upon his head, recognize that even in the mind of that Mahadev, the name of Ram is always meditated upon. Through the chanting of the name of Rama, Chandramouli, Lord Shankar, calmed himself after consuming the poison. It is the name of Ram alone that grants salvation to our soul in our final moments. Friends, Ram is not just a name but a divine power that constantly protects us. Regularly chanting God's name purifies our mind and thoughts. Through this purification, the physical and worldly problems that trouble our lives gradually begins to disappear. Therefore, one should continuously remember God's name with faith and devotion. The path of chanting God's name leads us towards liberation. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.